हम्पीच्या तुंगभद्रा नदीच्या पलीकडे एका अशा डोंगराचं अस्तित्व आहे ज्याच्या कणाकणात रामायणाचा इतिहास कोरलेला आहे। ते ठिकाण म्हणजे बजरंगबलींचं जन्मस्थान मानल्या जाणाऱ्या अंजनाद्री टेकडीवर। काही कथानुसार नाशिक मधील अंजनेरी डोंगरालाही बजरंगबलींचं जन्मस्थान सांगितलं जातं, परंतु अनेक कथांमध्ये हम्पीतील हे अंजनाद्री टेकडीलाही बजरंगबलींचं मुख्य जन्मस्थान म्हणून सांगितलं जातं। सकाळच्या कोवळ्या उन्हात या पांढऱ्या शुभ्र पायऱ्या चढताना एक वेगळीच ऊर्जा मिळते। ही चढण थोडी दमवणारी असली तरी प्रत्येक वळणावर दिसणारं हम्पीचं सुंदर दृश्य थकवा क्षणात घालवून टाकतं। अंजनी मातेच्या तपस्येचं फळ म्हणजे हे स्थान। अंजनाद्री म्हणजे माता अंजनीचा पुत्र बजरंगबलींचा पर्वत। इथल्या मंदिरात प्रवेश करताच मनाला एक अजब शांतता जाणवते। हे केवळ एक मंदिर नाही, तर किष्किंधा नगरीच्या त्या सुवर्ण काळाची साक्ष देणारं एक जिवंत ठिकाण आहे। वर पोहोचल्यावर जे दृश्य डोळ्यासमोर येतं ते शब्दाच्या पलीकडेच आहे। खाली वाहणारी तुंगभद्रा नदी, आजूबाजूला पसरलेली नारळाची झाडं आणि मैलोमैल पसरलेलं हम्पीचं ते अवाढव्य दगड, असं वाटतं जणू निसर्गाने स्वतःच ही चित्रकला साकारली आहे।